पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना अनपेक्षितपणे केंद्रामध्ये राज्यमंत्रीपद मिळालं असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। मुरलीधर अण्णा झालेले आहेत। आता मलाही अमित शहा यांना भेटण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलावं लागतं असं विधानही त्यांनी केलंय। तर मी मंत्री कसा झालो मलाही कळलं नाही असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलंय। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रथम वर्ष कार्य अहवालाचं प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं आणि या कार्यक्रमात ते बोलत होते। इथे आपल्या पुण्याला विमानतळ तर उत्तम झालं, परंतु केंद्रीय सुरक्षा न मिळण्यामुळे सुरू होत नव्हतं। अण्णाने लगेच आता अमितभाईंकडे पहिला माझ्याकडे लोक बघायचे की गुजरातमध्ये 13 वर्ष दादाने काम केलं, अमितभाईंकडे काम असेल दादाला भेटत, आता मलाही आहे अमितभाईंसाठी अण्णाला भेटावं लागतं। मला असं वाटतं जेव्हा या शहराचा खासदार होतो, या देशाचा केंद्रीय मंत्री होतो, हे फक्त आणि फक्त श्रेय माझ्या या सगळ्या नागरिकांचं आणि माझ्या पक्षाच्या माझ्या नेतृत्वाचं आहे। त्यामुळे मी हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे। दादाही म्हणाले की कसा मंत्री झाला आम्हालाच नाही कळलं, मलाच नाही कळलं साहेब दादा, तर तुम्हाला काय सांग, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्रात अचानक काय घडतं, कोण काय करतं हे सगळ्यांना माहिती आहे। ते इथं बसलेत आता, त्यामुळं हे त्यांनाच एकट्याला माहिती होतं, बाकी कुणाला काही माहिती नव्हतं। कारण मी झोपेतून उठल्यानंतर फोन नड्डाजींचा आहे, मला खरंच वाटते ना, मी 5 मिनिटं मलाच काय कळेन आणि यांचा फोन आला लगेच। म्हणजे हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रात असं काय घडलं की ते कोण करतं।